नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही मराठीचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। आता यामध्ये जे मराठीचे प्रश्न आहे ते एकदम महत्त्वाचे आहे, म्हणजे ते एक्झाममध्ये 100% विचारलेच जाते। तर पाठ करा मित्रांनो। यामध्ये पहिला प्रश्न आहे, आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा या शब्दसमूहाला एक शब्द शोधा। क्षितिज, म्हणजे आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्याला काय म्हणतात? क्षितिज असे म्हणतात। पुढचा प्रश्न, समास ओळखा। तोंडपाठ याचा समास आहे, तोंडपाठ या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास। पुढचा प्रश्न, पतंग झाडावर अडकला होता कंसातील शब्दाची जात ओळखा। वर हा शब्दयोगी अव्यय आहे। पुढचा प्रश्न, कावळा काव काव का करतो अलंकार ओळखा। अनुप्रास अलंकार आहे। कावळा काव काव का करतो हा अनुप्रास अलंकार आहे। पाठीचे धिरडे करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। भरपूर मार देणे। विरुद्धार्थी शब्द ओळखा। आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित। लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आहे? लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द आहे पारितोषिक। यामध्ये आहे पारितोषिक हा शब्द बरोबर आहे। ऑप्शन ए वाला मित्रांनो। खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेले पर्याय निवडा। याचं उत्तर आहे रत्नपारखी। पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा समास ओळखा। सहकुटुंब हा बहुव्रीही समास आहे। पुढचा प्रश्न, एक खांबावर मन पूर्ण करा। एक खांबावर द्वारका। पुढचा प्रश्न, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? याचा अलंकार आहे उपमा अलंकार। सुंदर दुधासारखी नदी म्हणजे उपमा दिलेली आहे। पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द ओळखा। उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुदार। पुढचा प्रश्न, धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? धूम ठोकणे याचा आहे वेगाने धावणे। पुढचा प्रश्न आहे, चंद्रमौळी घर या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता? चंद्रमौळी घर म्हणजे गरीब व्यक्तीचे घर। पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा। आता बघा, भाकऱ्या, गाणे, केळी, नद्या यातून एकवचनी शब्द कोणता? यामध्ये एकवचनी शब्द आहे गाणे। पुढचा प्रश्न, आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा युगपुरुष। सत्ता या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा। अधिकार। पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खालील दिलेल्या शब्दाकरिता योग्य ते उत्तर शोधा। शाखा चक्रमण। यामध्ये शब्दसमूहात खालील दिलेल्या शब्दाकरिता योग्य उत्तर शोधा सांगितलेला आहे। आता शब्द काय दिलेला आहे? शाखा चक्रमण। त्यामध्ये आहे उडत उडत केलेले वाचन। हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, आई वडिलांचा मान राखावा या वाक्याचा प्रकार ओळखा। विद्यार्थी। दोषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। निर्दोष। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।